अहो आता उजाडलं, दुपार झाली, उजाडलं तरी कोंबडं कशासाठी झाकलं जात आहे? अहो तुम्ही कोंबडं झाकालो भले, पण सूर्याला कसं झाकणार? म्हणजे जे सत्य आहे. मित्र हो, नमस्कार. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालक म्हणजे खरं त्या गुप्तचर विभागाच्या तुलसी गेबार्ड यांनी केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि भारतातच नव्हे तर अवघ्या जगभरात खळबळ उडवून दिली आहे. ईव्हीएम म्हणजे मतदान यंत्र. हो, ही मतदान यंत्र ही अजिबात सुरक्षित नाही. ती हॅक करता येऊ शकतात आणि निवडणुकीचा निकाल देखील बदलला जाऊ शकतो असं या तुलसी गेबार्ड यांनी म्हटलं आहे. त्याचे पुरावेही हाती आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. जगभरातील अनेक देशांनी मतदान यंत्र अगदी कचऱ्यामध्ये फेकून दिलेले आहेत. आपला देश मात्र ईव्हीएमला घट्ट मिठी मारून बसलेला आहे. देशातल्या बहुसंख्य जनतेचा या मतदान यंत्रावर म्हणजे ईव्हीएमवर अजिबात विश्वास उरलेला नाही. नव्हे, या यंत्राच्या माध्यमातून काहीतरी गडबड नक्की केली जात आहे असा विश्वास बहुसंख्य भारतीयांचा आहे. मग हे कशासाठी संशयाचं वातावरण? महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर हा विश्वास अधिक पक्का झाला आणि लोकांचा संशय द्विगुणित झाला. खरं तर संशयाचं वावटळ निघून जायला पाहिजे आणि ते घालवण्याचं काम शासनाचं प्रशासनाचं आहे, पण ते होत नाही. कुछ तो गडबड है असं या देशातल्या बहुसंख्य मतदारांचं मत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्यात अशी जुनीच मागणी आहे. मतदारांची ही मागणी निवडणूक आयोग, सरकार यांनी मान्य करायलाच हवी. सरकारला निवडून देणारे मतदार आहेत, त्यांचाच विश्वास नसेल तर निवडणूक आयोगाचा हा सगळा अट्टहास कशासाठी बरं? निवडणुका या पारदर्शक व्हायला हवेत, जनतेचा त्यावर विश्वास असायला हवा. पण आपल्या देशामध्ये हे काहीही घडत नाही, असं कुठलंही वातावरण दिसत नाही. म्हणजे बघा, अमेरिका म्हणते मतदान यंत्र हॅक होऊ शकतं, निवडणुकीचा निकाल फिरवला जाऊ शकतो. पारदर्शक निवडणूक होण्यासाठी बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायला हव्यात. आणि भारतीय निवडणूक आयोग मात्र या मतदान यंत्राला अजूनही घट्ट चिकटून बसलेला आहे. अहो एवढा घट्ट, आता सांगा कुणी बरं हा लावला आहे फेविकॉल? यातून नेमकं कोणाला आणि काय साध्य करायचं आहे? लोकशाही म्हटलं जातं आणि याच लोकशाहीमध्ये लोकांच्याच भावनेला काडीची किंमत दिली जात नाही का? कशासाठी? अहो बघा, याचं उत्तर तर कोणी देतही नाही हो. अमेरिकेत एवढा गदारोळ झाल्यानंतर सुद्धा आपला निवडणूक आयोग अजूनही म्हणतो भारतातील मतदान यंत्र सुरक्षित आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असतील कदाचित. म्हणजे तसं आपण मानायला तर जरी म्हणजे थोडं काही वेळ आपण जरी ठरवलं की निवडणूक आयोगाचं हे बरोबर आहे, पण लोकभावनेचा विचार कधीतरी होणार आहे की नाही? निवडणूक आयोग, सरकार किती काळ आपलंच घोडं पुढं दामटत राहणार आहे? अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील गुप्तचर विभागाच्या संचालकांनी एक मोठं सत्य समोर आणलेलं आहे. मग आपला देश हे सत्य स्वीकारायला का तयार होत नाही? काय तर म्हणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यानंतर मतमोजणीला उशीर होतो. काय अरे होऊ दे ना उशीर, कसली घाई आहे? उशीर झाला तरी चालेल हो, पण होत असलेल्या निवडणुकावर लोकांचा विश्वास बसायला हवा. निवडून आलेलं सरकार हे जनतेनं निवडलेलं सरकार आहे हे लोकांना पटायला हवं, त्यांचा विश्वास बसायला हवा. पण हेच भारतात घडत नाही आणि घडूही दिलं जात नाही. अहो आता उजाडलं, दुपार झाली, उजाडलं तरी कोंबडं कशासाठी झाकलं जात आहे? अहो तुम्ही कोंबडं झाकालो भले, पण सूर्याला कसं झाकणार? म्हणजे जे सत्य आहे ते कसं लपवणार? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.